या राज्य सरकारचं धोरण, फडणवीस सरकारचं धोरण हे माथाडी बोर्ड उखडून टाकायचं धोरण आहे आणि त्यामुळं आज हे सरकार सबंध कामगार विरोधी वेगवेगळे GR काढतंय आणि हे गुत्तेदाराच्या भल्यासाठी काम करणारं सरकार आहे। आज गेले अनेक वर्षापासून रेशन गोडाऊनचे हमाल कामगार काम करतात, त्यांच्यावर त्यांची रोजीरोटी आहे आणि हे सगळे हमाल कामगार हे माथाडी बोर्डात नोंदणीकृत हमाल माथाडी कामगार आहेत। त्यांना माथाडी बोर्डाचे जे बेनिफिट आहेत, PF असेल, काही त्यांची लेवी जमा होते, हे सगळं त्यांना तिथे मिळत असतं। आज काहीतरी सुरक्षा तोडकी मोडकी का होईना या माथाडी बोर्डाच्या कायद्यामुळे त्यांना मिळालेली आहे। परंतु हे भाजपचं सरकार हे गुत्तेदाराच्या बाजूचं सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आता नव्यानं थेट वाहतुकीचा GR काढला आहे। म्हणजे त्यांना मनमानी पद्धतीनं बाहेरचे हमाल घेता येतील, नोंदणीकृत नसले तरी ते चालतील। ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं त्यांना हकलून आज या परभणीत बिहारी कामगार गुत्तेदारांनी आणलेले आहेत। ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। आज या परभणी जिल्ह्यात कुठला रोजगार नाही आहे आणि आज हमाल हे इतके वर्ष काम करतात। आज कधीही रात्री बेरात्री कधीही गाड्या आल्या तर सगळं काम सोडून ते काम करतात। कधी सकाळी सुरू करतात, रात्री उशिरापर्यंत करतात, कामाची कुठली वेळ नाही। आणि या सगळ्या परिस्थितीत यांना करोना काळातले एरियर्स मिळू नये, ज्याला 6 वर्ष झाली। आणि मला असं वाटतं आपला बहुसंख्य समाज मीडियामध्ये काही ठराविक लोकांचे प्रश्न उचलतो, परंतु जो खरा गरीब वर्ग आहे, खरा कामगार वर्ग आहे, त्याच्यासाठी समाज उभं राहताना दिसत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं या गरीब कामगारांवर ते संख्येने कमी असतील म्हणून एक दबाव टाकायचा, पोलीस यंत्रणा, अधिकारी सगळे एका बाजूला आणि त्याची दशा करायचं काम या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे 18 पासून त्यांच्या वेतनात मजुरीत 1 रुपयाची वाढ नाही, बरोबर आहे। आम्ही 8वा वेतन आयोग 7व्या वेतन आयोगाच्या गप्पा करून काही लोकांना, ठराविक लोकांना खुश करून यांचं सत्तेवर यायचं राजकारण चालू आहे। कधी लाडकी बहीण द्या, न काम करणाऱ्यांना पैसे द्यायला सरकार तयार आहे मतासाठी, परंतु जे घाम गाळतायत त्यांना पैसे द्यायचं म्हणलं की यांच्या जीवावर येत असेल तर हा देश हा कष्टकऱ्यांचा राहिलाय की नाही? हा देश हा बदमाशांचा आणि ऐतखाऊंचा देश तयार करायचं काम या सरकारनं केलंय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे। कोरोना काळातली अशी परिस्थिती होती, एकही माणूस रोडवर येत नव्हता आणि ह्या कामगारांना मात्र रोडवर येऊन आपली जीवाची बाजी लावली आणि पोलिसवाल्याच्या काट्या लाट्या खाऊन सगळ्याच्या घरामध्ये अन्न पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। पण हे सरकारनं त्या काळात आम्हाला म्हणलं की तुमचं फरक बिल काय जे असेल ते आम्ही पैसे देऊ, पण आजतागायत 1 रुपया ह्याच्या पदरात पडला नाही। 6 गोदामाचे पैसे तसेच थकीत आहेत। मग त्याकरता ह्या सतत मागणी करत राहिलो। ह्या पुरवठा अधिकाऱ्याला, कलेक्टर साहेबाला, ह्या माथाडी बोर्डाला हे म्हणतात तुमचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे। ह्या शासनाकडे पैसे नाहीत का? पैसे जर नसतात तर शक्तीपीठ कशाला काढता? एवढे महामार्ग कशाला काढता? गोरगरिबाची मागणीच काय? ह्याला काय परमनंट करा म्हणून मागणी नाही। आमच्या पाठीवरलं पोत्याचा आणि आमच्या पोटाचा फरक किती आहे? आमच्या पाठीवर अन्न जातंय पण आमच्या पोटापर्यंत परत नाही। ही आग ह्या कामगाराच्या मनामध्ये भडकलेले, एवढा अन्याय अत्याचार आमचं शासन करतंय कसं? आणि आम्हाला कोणी बी तुटपुंज जर समजत असेल तर आमचा संविधानाच्या अधिकाऱ्यानं हा संप मोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही आता मात्र ठोकाची भूमिका घेतलेली। जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पदरात पडत नाहीत तोपर्यंत संप आमचा हटणार नाही, एवढं मात्र निश्चित केलेलं आहे। त्या कामगाराला सतत छळणूक केली जाते। तुम्हाला 8 दिवसात देतो, 8 दिवसात ते विश्वास ठेवतात अधिकाऱ्याला किंवा आपले मोठे अधिकारी आहेत, मोठे साहेब आहेत आणि हे कसं खोटं बोलू शकतात? 8 दिवस म्हणलं की निवेदन दिलं की 8 दिवसाला पुन्हा संपवून मागं जातो, पुन्हा नोटीस देतो, पुन्हा 8 दिवस घेतात। असं सतत याची चालबाजी चालू आहे, पण ठोक याच्या पदरात काय पडत नाही। म्हणून याचा राग आणि संतोष हा निर्माण झालेला आहे। याचं एवढंच बोलतो आणि थांबतो। इन्कलाब जिंदाबाद।